आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन यातील सिंगल परचेस स्क्रॅप यातील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सिंगल परचेस स्क्रॅप याचा वेलॉसिटी रेशो व्हीआर फॉर्म्युला कसा येतो त्याचप्रमाणे यावर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये काय करूया, न्यूमेरिकल नंबर 2 पाहूया. इन अ सिंगल परचेस स्क्रॅप म्हणजे एक सिंगल परचेस स्क्रॅप आपल्याला मशीन दिलेलं आहे आणि त्याचा गिव्हन डाटा दिलेला आहे. नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन अँड मेन गिअर म्हणजे जे काही पिनियन आहे त्यावरील नंबर ऑफ टीथ म्हणजे T2, त्याचप्रमाणे जो काय स्पर आहे किंवा मेन गिअर आहे त्यावरील टीथ T1 आपल्याला काय दिलेले आहेत. इथे नोट डाऊन करूया गिव्हन मध्ये. टीथ ऑन पिनियन, पिनियन म्हणजेच काय T2 किती दिले आहेत आपल्याला 25. त्याचप्रमाणे मेन गिअर वरील टीथ T1 किती दिले, T1 इज इक्वल टू 100 रिस्पेक्टिव्हली. द लेंथ ऑफ एफर्ट हँडल, याच्या अगोदर काय केलं आपल्याला एफर्ट व्हीलचा डायमीटर फर्स्ट न्यूमेरिकल मध्ये दिला होता. आता त्यांनी डायमीटर न देता काय केलंय, आपल्याला हँडल वापरायला सांगितलेलं आहे आणि त्या हँडलची लेंथ एल किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला. लेंथ ऑफ एफर्ट हँडल इज 0.5 मीटर, 0.5 मीटर. अँड द डायमीटर ऑफ द लोड ड्रम, त्याचप्रमाणे जो काय लोड ड्रम आहे त्याचा डायमीटर स्मॉल डी ने जनरेट करतो, किती दिलेला आहे 0.25 मीटर. हे सुद्धा मीटरमध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, अ लोड 2500 न्यूटन इज लिफ्टेड बाय, म्हणजे लोड दिलेला आहे किती आहे तो 2500 न्यूटन, कॅपिटल डब्ल्यू 2500 न्यूटन इज लिफ्टेड बाय अप्लाइंग अन एफर्ट ऑफ 200 न्यूटन. म्हणजेच काय करणार आपण इथे एफर्ट पी किती लावणार 200 न्यूटन. एफर्ट पी 200 न्यूटन एवढा इथं अप्लाय केल्यानंतर काय करू शकतो आपण 2500 न्यूटन एवढा लोड काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. या दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. टू फाइंड इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्हीआर इंटू 100. हे सर्व फॉर्म्युले सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. मग इफिशियन्सी जर का फाइंड आउट करायची असेल तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए आणि वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करावा लागेल. मग वेलोसिटी रेशो फॉर सिंगल परचेस स्क्रॅप साठी काय काय बघा, डायमीटर माहित आहे का, तर त्यांनी आपल्याला काय केलंय डायमीटर न देता आपल्याला इथे त्यांनी हँडलची लेंथ दिली आहे. जर का हँडलची लेंथ दिली असेल तर कोणता फॉर्म्युला वापरतो, 2L डिवाइडेड बाय स्मॉल डी इंटू T1 डिवाइडेड बाय T2. मग या फॉर्म्युल्यातील लेंथ माहित आहे का हँडलची, माहित आहे. ड्रमचा डायमीटर माहित आहे का, स्मॉल डी माहित आहे. T1 आणि T2 पिनियन आणि स्पर वरील टीथ माहित आहेत का, T1 T2 माहित आहेत. म्हणजे वेलोसिटी रेशो व्हीआर जो काय लेंथ साठी फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून काय करूया, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. काय असणार आहे, ट्वाइस एल डिवाइडेड बाय स्मॉल डी इंटू T1 डिवाइडेड बाय T2. व्हॅल्यू पुट करूया. ट्वाइस लेंथ किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला 0.5 मीटर डिवाइडेड बाय स्मॉल डी डायमीटर किती आहे 0.25 मीटर. दोन्ही सुद्धा मीटर आणि मीटर मध्ये व्हॅल्यू आहेत, गेट कॅन्सल होणार, त्यामुळे वेलोसिटी रेशो व्हीआर युनिटलेस. त्यामुळे सेम व्हॅल्यू असल्यामुळे काय करायचं, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इंटू T1 म्हणजे काय, जो काय मेन गिअर आहे किंवा स्पर आहे त्याच्यावरील टीथ किती दिलेत 100 डिवाइडेड बाय T2 जो काय आपला पिनियन आहे त्यावरील टीथ किती आहे T2 दिलेले आहे 25. कॅल्क्युलेट करून काय करूया, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करूया. 2 इंटू 0.5 किती आलं 1 डिवाइडेड बाय 0.25 किती आन्सर आलं 4 इंटू 4 इंटू ब्रॅकेट मध्ये 100 डिवाइडेड बाय 25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती आलं 16. म्हणजेच वेलोसिटी रेशो किती आला 16 आणि वेलोसिटी रेशोला युनिट नसतं म्हणजेच युनिट लेस. आता व्हीआर माहिती आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट करावा लागेल. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. हे सर्व फॉर्म्युले सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहिले, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. लोड डब्ल्यू त्यांनी दिलेला आहे इथे 2500 न्यूटन आहे डिवाइड बाय एफर्ट पी तो सुद्धा दिलेला आहे किती आहे तो 200 न्यूटन. हा न्यूटन गेट कॅन्सल, जे काय आन्सर येणार ते कसं असणार आहे युनिट लेस. करूया 2500 डिवाइडेड बाय 200 किती आन्सर आला आपलं 12.5. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला युनिट नसतं, युनिट लेस. आता इफिशियन्सी फाइंड आउट करूया.
इफिशियन्सी इज इक्वल्स काय असतो फॉर्म्युला, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए किती आहे 12.5 डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर 16 इंटू 100. कॅल्क्युलेट करूया. आन्सर काय येणार पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 12.5 डिवाइडेड बाय 16 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आलं 78.125%. यात ॲडिशनल क्वेश्चन विचारू शकतात आपल्याला. विच टाईप ऑफ मशीन. आपली इफिशियन्सी 50% पेक्षा कशी आहे जास्त आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार रिव्हर्सिबल मशीन. जर का 50% पेक्षा कमी आन्सर आला असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतं इरिव्हर्सिबल मशीन. परंतु सध्या कसं आहे 50% पेक्षा जास्त आहे, म्हणजेच मशीन कशी असणार आहे रिव्हर्सिबल मशीन. तर न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे इफिशियन्सी आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.